भगवान दत्तात्रेय यांचं एक खास रहस्य म्हणजे त्यांचं स्थिर रूप नाही. ते कधी संन्यासी, कधी योगी, कधी गृहस्थ त्यांच्या इच्छेनुसार रूप बदलतात. त्यांचे ध्यान रूप अस्तित्व जिथे त्यांनी साधना केली होती ते म्हणजेच गिरनार पर्वत, ओढा नागनाथ परिसर आणि हिमालयातील गंधमादन पर्वत, इथे त्यांचं आजही अस्तित्व आहे असं म्हणतात. त्यांनी अनुसया मातेच्या पोटी जन्म घेतला होता याचीही एक कहाणी आहे. दत्तात्रेय भगवानांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कुठेही पूजले जातात आणि प्रसन्न होतात. घरात, जंगलात, नदीकाठी, पर्वतावर, कारण निसर्गाशी ते पूर्णपणे एकरूप होते. दत्तात्रेय भगवान हे एक अद्भुत रूप आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं एकत्रित स्वरूप म्हणून त्यांना त्रिदेवांचा अवतार म्हटलं जातं. दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात 24 गुरु मानले होते, तेही निसर्गातील. सूर्य, चंद्र, नदी, वारा, पृथ्वी प्रत्येक गोष्टीत ज्ञान आहे असं त्यांनी जगाला सांगितलं. त्यांच्यासोबत नेहमी दिसणारी गाय म्हणजे करुणा, मातृत्व आणि पृथ्वीचे प्रतीक, आणि 4 कुत्रे म्हणजे 4 वेद. देवांच्या सोबत कुत्रे दिसतात यामागे इतका खोल अर्थ दडलेला आहे